नमस्कार. मी जनतेचा बुलंद आवाज या चॅनलच्या वतीने चिपळूण तालुक्यामध्ये आलेला आहे. या चिपळूण तालुक्यामध्ये जे गार्डन डेव्हलप होत आहे, या गार्डन जवळजवळ 2 वर्षे डेव्हलप होत आहे, परंतु अद्याप हे डेव्हलप झाले नाही. समोरचा भाग फक्त प्रेक्षणीय भाग दाखवला गेला. शिवाजी चौक चिपळूण या ठिकाणी हे गार्डन होत आहे, परंतु या गार्डनच्या समोर फ्रंटला फक्त केलेला आहे शो. बाकीचं जे काम आहे नगरपालिकेने अपुऱ्या अवस्थेत ठेवलेलं आहे. का ठेवलेलं आहे त्याचं काय कारण समजू शकत नाही. फक्त लोकांना दाखवण्यासाठी हे काम केलेलं आहे असं केलं जातं, परंतु प्रत्यक्षात हे काम झालेलं नाही. इकडे पहा, मी या ठिकाणी आलेला आहे. या जनतेचा बुलंद आवाज या चॅनेलचा मी पत्रकार आहे, परंतु मी बऱ्याच वेळा या ठिकाणी येतो, परंतु तशी अवस्था झालेली नाही. जसं गार्डन पाहिजे तसं नाही. आता या गार्डनकडे तुम्ही वळून पाहिलं तर हे गार्डन बघा अपुऱ्या अवस्थेत आहे. इकडे तुम्ही गेला तर ही गार्डनची दुरावस्था आहे. हे गार्डन पहा, हे प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळेल आणि ह्याची ते तुम्हाला समजेल. आता यापुढे तुम्ही जर आतमध्ये बघा, मी आतमध्ये जात आहे. या आतमध्ये गेलात तर हे गार्डन पहा, गार्डन दुरावस्थेत. गार्डन फक्त करणार असं दाखवलं जातं, परंतु या ठिकाणी डेव्हलप करणार आहे. या ठिकाणी कॉलम वगैरे काढलेले आहेत, कॉलम काढलेला आहे. शिवाजी महाराजांचा फ्लॅग लावलेला आहे, बोर्ड लावलेला आहे. शिवाजी महाराजांचं हे गार्डन तयार होणार आहे. पण या गार्डनची अवस्था पहा ना, अवस्था पाहिली तर फार बिकट आहे. या गार्डनची अवस्था फक्त 2-3 कॉलम काढलेले आहेत आणि त्या ठिकाणी फक्त काम करणार असं दाखवलं जातं, परंतु प्रत्यक्षात पाहायला गेलात तर ते काम झालेलं नाही. हे इकडे पहा, इकडे घाणीचं साम्राज्य आहे पूर्णपणे. शिवाजी महाराजांचं पोर्ट्रेट इथे लावलेलं आहे आणि हे गार्डन अशा अवस्थेत आहे. या गार्डनची दुरावस्था नगरपालिका याकडे दुर्लक्ष का करीत आहे? आता करोना हा रोग होता तोपर्यंत ठीक होतं, परंतु आता करोना गेलेला आहे आणि करोना गेल्यानंतर देखील ते काम होत नसेल तर योग्य नाही. थँक्यू.